नमस्कार. आपल्या सगळ्यांचे ज्येष्ठ मार्गदर्शक, महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते माननीय बाळासाहेब थोरात साहेब, या भागाचे खासदार भाऊसाहेब, तुम्ही आमचं सगळ्यांचं स्वागत केलं, ह्याबद्दल भाऊसाहेब वागचौरेंचे मी मनपूर्वक आभार मानते. सुरुवातीलाच त्यांनी भाषण केलं. राजस्थानवरून आपली ताकद वाढवण्यासाठी आलेल्या, ज्यांनी आधी मंत्रिपद भूषवलं अशा शर्माताई, बाजीराव खेमनार, सूर्यकांत शिंदे, दिलीपजी सळगर, शंकर खेमनार, इंद्रजीत खेमनार, अजयदादा, अशोक सातपुते, मनोज कवडे, सौरव देशमुख, संकेत एखंडे, आकाश, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आज खरं तर मी जल्लोषाच्या सभेसाठी आले, मी प्रचारासाठी नाही आले. कारण बाळासाहेब, त्यांचं नेतृत्व हे उभ्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे आणि तुमच्या मनात जे स्वप्न आहे ते पूर्ण व्हावं अशी माझी इच्छा आहे. कारण महाराष्ट्राला एक सुसंस्कृत नेतृत्वाची खरंच गरज आहे. मी आत्ता जयाचं भाषण ऐकत होते. एक सुसंस्कृत वडिलांची अति सुसंस्कृत मुलगी म्हणून, एक आदर्श कन्या म्हणून मी जयाकडे बघते. मी तुम्हाला एक न आवडणारी गोष्ट बोलणार आहे. मी आत्ताच बाळासाहेबांना कानात म्हटले की 29 मध्ये आम्ही इथलं तिकीट बदलणार आहे. मला नाही वाटत बाळासाहेबांना ते फार आवडलं, पण खरंच आहे की चांगल्या लोकांनी राजकारणात आलं पाहिजे आणि बाळासाहेबांसारखा एक आदर्श सुसंस्कृत नेता, त्यांच्याबरोबर काम करायची संधी आम्हाला मिळाली, हे माझं भाग्य आहे. काँग्रेसमध्ये जेव्हा कधी आम्हाला चर्चा करायची असते, तुमची इच्छा, आता ते मी कसं ठरवणार, साहेब म्हणतील का बस. असं करू, हिला नेऊ दिल्लीला, म्हणजे मला जोडीदार होईल बाई. आपण बघू, मतदारसंघ बरेच आहेत महाराष्ट्रात आणि मेहनत केली तर मी चांगला मतदारसंघ शोधते. कारण का निलेश काय आता सोडत नाही लवकर, आणि आमचा निलेश तर आता इंग्लिश पण बोलायला शिकला. इथल्या काही नेत्यांनी आपल्या निलेशला हिणवलं आणि सांगितलं, ओ निलेश लंके, दिल्लीला जायला इंग्लिश लागतं, कोण तुम्हाला पाठवणार आहे. त्यांना हेच माहिती नाही की ह्या नगरच्या तमाम मायबाप जनतेने ठरवलं होतं की इंग्लिश येऊ दे किंवा नको येऊ दे, आम्ही निलेशलाच दिल्लीला पाठवणार यावेळेस. आणि मोठ्या संख्येने मतदान करून एका विश्वासाच्या नात्याने आपण निलेशला दिल्लीला पाठवलं. आणि तुम्हाला खरं सांगते की निलेश लंकेंना निवडून आणण्यात सिंहाचा वाटा कुणाचा असेल तर तो बाळासाहेबांचा. प्रचंड मेहनत बाळासाहेबांनी केली. निलेश पळत होता आपलं, चला हे करायचं. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे निलेशचा स्वभाव, तो उठतो कधी, झोपतो कधी, खातो जेवतो का नाही हाच मला प्रॉब्लेम. माझं तर निलेशचं रोज भांडण व्हायचं कोविडमध्ये. मी म्हणायची मास्क घाल, तो म्हणायचा नाही. मी म्हणायचं मास्क घाल, तो म्हणला नाही घालणार, तुम्ही घाला. आणि असं गंमत जम्मत करत कोविडचा काळ संपला. त्याच्यानंतर लोकसभा आली. लोकसभेला बाळासाहेबांची आपण चर्चा केली, थँक्यू. आणि चर्चा झाल्यानंतर निलेशला आपण सहकार्य केलं महाविकास आघाडीच्या वतीने. बाळासाहेबांच्या मदतीने, आशीर्वादाने, तुमच्या मदतीने निलेश लंके खासदार झाले. आणि गंमत सांगते, या देशामध्ये 550 खासदारांनी शपथ घेतली, एकाच खासदारांनी इंग्रजीत घेतली. त्या खासदाराचं नाव काय? मी सही करत होते शपथ घेतल्यावर इंग्रजीतून आवाज आला. म्हटलं हा तर आवाज ओळखीचा वाटतोय. मी वळून पाहिलं तर हा बाबा निलेश लंके, इंग्लिश फाडिंग. आता त्याला आवरायला लागतं मला, बाबा इंग्लिश नको, इथे सगळ्यांना इंग्लिश कळत नाही, तू हिंदी ना तर मराठीतच बोल.
पण खरंच एका आपल्या शून्यातून विश्व उभं करणाऱ्या अशा माणसाला आपण निवडून दिलं आणि त्याच्या मागे ताकद होती ती बाळासाहेबांची होती. आणि जेव्हा जेव्हा आम्ही बाळासाहेबांचं काम बघतो तेव्हा जेव्हा मी बाळासाहेबांना भेटते तेव्हा एक सुसंस्कृत मोठा भाऊ, एक आदर्श मोठा भाऊ कसा असावा तर तो बाळासाहेबांसारखा असावा. महाविकास आघाडी ही जेव्हा सरकार होतं तेव्हा प्रत्येक वेळेस काहीही चर्चा असली तर आदरणीय पवारसाहेब हक्कानी नेहमी बाळासाहेबांनाच फोन करतात आणि प्रश्न सुटतो, कुठल्याही पक्षाचा असू दे. त्यामुळे गेले अनेक वर्ष तुम्ही एका विश्वासाच्या नात्याने बाळासाहेबांनी जी संधी दिली ती पुन्हा तुम्ही द्यालच. त्यामुळे मी काय खरंच मतं मागायची गरजच नाहीये इथे, कारण का तुम्ही पदरात मतांचा पाऊसच पाडणाराच 20 तारखेला याची मला खात्री आहे. कारण का चांगले लोक निवडून गेले पाहिजेत, पण आपण त्यांना मतदान का करावं याचं कारण असं की सुसंस्कृत आहेत, कर्तृत्ववान आहेतच आणि आपलं सरकार आल्यावर त्यांच्यावर मोठी जबाबदारी पडणार आहे हे माझ्या नक्की मनात ठरलं. पण त्याचबरोबर आपली काही मोठे निर्णय, जे 5 निर्णय तुम्ही काय म्हणता इथे आमच्याकडे आम्ही म्हणतो रामकृष्ण हरी म्हणजे पांडुरंगासाठी, इथे आपले त्याला जय साई म्हणतात ना, ओम साई. ओम साई तुम्ही आता तिकडे जाऊन ते साकडं घालता ना, ओ माझी तर इच्छा आहेच, मी तर नेहमी सांगते, मी तर टीव्हीवर पण बोलले. त्याच्यामुळे मी ओम साई म्हणतात जसं आम्ही रामकृष्ण हरी म्हणतो, कारण का आम्हाला पंढरपूर जवळ पडतं. पण दरवर्षी वर्षातून एकदा मी आणि माझी आई ही शिर्डीला आशीर्वाद घ्यायला येतोच येतो आणि खूप चांगलं. आणि काल मी बघितलं प्रियांका गांधी आणि जयाताई आणि काल सगळे, मला वाटतं थोरात साहेब आपणच घेऊन गेला होता त्यांना, आणि एक अतिशय पवित्र स्थान ते तिथे आहे. मी नक्की तुमच्या सगळ्यांच्या मनातलं जे होईल ते ओम साईंना विनंती करीन, माझ्या पांडुरंगालाही सांगेन की आमच्या मनातले स्वप्न पूर्ण कर बाबा. विजय असो. त्याच्यासाठी इथे पण मतदान करायचं, नुसती घोषणा द्यायची नाही, आणि सासरी पण फोन करून सांगायचं की तिकडे मत द्या काँग्रेसला, राष्ट्रवादीला आणि शिवसेनेला. हा सासर कुठले? हा कोपरगाव, तुतारी. ठरलं बाळासाहेब, 2 आमदार ठरले, तुमचं ठरलं, कोपरगाव ठरलं. आता आपल्या किती आता शिर्डीला पण घोगरेता येणार, मी पोस्टर बघतच आले. चला, म्हणजे थोडक्यात महाविकास आघाडीचं सरकार हे आपलं ठरलं. आता किती येणार काय मनात आहे का नंबर? 65. जर 165 आले तर मी तुमचा नंबर घेऊन ठेवणार आहे. तुम्हाला शपथविधीला यावं लागेल माझा गेस्ट म्हणून. खरंच आहे, आपल्याला सरकार आणणं फक्त कुणा आपल्या लाडक्यांना किंवा आपल्या नेत्यांना मुख्यमंत्री करा एवढ्यासाठी नाही हो. आपण फक्त एक मिनिट थांबा, काहीतरी बिना चष्म्याने काही दिसत नाही, प्रयत्न केला. ओके, एकच गोष्ट आहे की आपल्याला परिवर्तन का करायचंय, तर परिवर्तन करायचं कारण असं की आज शेतकरी अडचणीत आलेला आहे. शेतकरी अडचणीत आहे, आमच्या महिलांचे प्रश्न सोडवायचे. त्यामुळे मी तुम्हाला शब्द देते की आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक जो दुधाचा व्यवसाय करतो त्या शेतकऱ्याला त्याचा मोलाला भाव हा दिल्याशिवाय आमचं सरकार स्वस्त बसणार नाही. आज किती 24-25 रुपये आहे, किती देतात तुमच्याकडे? 25, आणि आम्ही मुंबईला घेतो 70 रुपयाला विकत. त्याच्यामुळे आपल्याला तुम्हाला भाव, दुधाला भाव, कपासाला भाव, सोयाबीनला भाव, कांद्याला भाव. आणि बाळासाहेब, माझी एक विनंती आहे तुम्हाला की अडचणीत आलेल्या प्रत्येक शेतकऱ्याची सरसकट कर्जमाफी तुमच्या सरकारने करावी.
अशी आपल्याला मी विनंती करते. महिलांना तर 3,000 रुपये मिळणारच आहेत. त्याच्यामुळे तुम्ही लाडकी बहीण आहात. मला आधी गैरसमज होता की या राज्यातली सगळ्यात लाडकी बहीण मी आहे, पण लोकसभेच्या आधी नव्हते, नंतर झाले. पण तुम्ही लाडक्या बहिणी झाल्या. पण आज बाळासाहेब थोरातांनी आणि काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी निर्णय घेतलेला आहे की लाडकी बहीण तर तुम्ही राहालच, पण महालक्ष्मी म्हणून तुमचा मान सन्मान होईल आणि 3,000 रुपये तुमच्या अकाउंटला दर महिन्याला येतील. आज बाळासाहेबांचंही मार्गदर्शन आवडलं, सविस्तर ते बोलतीलच. पुन्हा जेव्हा गुलाल खेळायला येईन तेव्हा सविस्तर भाषण करीन. पण एवढी विनंती करते की 2 नंबरचं आपलं बटन आहे, 2 नंबरचं आपलं बटन आहे, आपला पंजा आहे. आपल्याला काय हवंय मला भाषणात कळलं, पाणी हवंय, आणखीन मोठे रस्ते आपल्याला हवे, आपल्याला भाव हवा आहे आपल्या मनासाठी, दूध याच्यासाठी आपल्याला पैसे हवेत, न्याय आपल्याला हवाय. याच्यासाठी बाळासाहेब थोरातांचं 2 नंबरचं बटन दाबून मोठ्या संख्येने मतदान करून आपण पंजाला मतदान करा एवढीच विनंती करते. खरं जयावर झालेल्या अन्यायाबद्दल मी बोलले होते, पण तिने इतकं डॅशिंग भाषण केलं की आता तिच्याबद्दल हिंमतच कोणी करणार नाही बोलायची. त्याच्यामुळे आता मला काय त्यांच्यावर टीका करून फार काय वेळ घ्यायचा नाही. ती स्वतः जेव्हा आपली रणरागिणी लढतेय त्याच्यामुळे तिला या बहिणीची गरज नाही. आता मला अभिमान आहे जयाचा की ज्या पद्धतीने ज्या काळात तिच्यावर जेव्हा गलिच्छ भाषेनी जे घाणेरडे आरोप भारतीय जनता पक्षाच्या गलिच्छ लोकांनी केले, ज्या पद्धतीने ती मुलगी लढली आहे, खरंच बाळासाहेब तुमचे आणि काकींचे मनपूर्वक आभार मानते, कौतुक करते की एवढी सोन्यासारखी एक नाही 3-3 लेखी तुम्ही अतिशय सुसंस्कृतपणे वाढवल्या. या जयाचा सार्थ अभिमान आम्हाला आहे आणि ती पुढे आज चांगलं काम करून आपल्या सगळ्या कुटुंबाचा वारसा पुढे जाईल एवढीच तिच्याकडून मी अपेक्षा करते. रामकृष्ण हरी. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.